गणितीय पदावलीचे सरलीकरण ह्या घटकातला पहिला स्वाध्याय 7.1 हा आपण सोडवत आहोत. बघा, पदावली सोडवत असताना एक नेहमी लक्षात ठेवायचं, कण चे भागो बेव हा नियम आपण कायमस्वरूपी कण चे भागो बेव. कण म्हणजे कंस, चे चाची, भागाकार, बा म्हणजे भागाकार आणि गु म्हणजे गुणाकार, बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी. कंचे भागो बेव. ह्याच क्रमाने कोणती गोष्ट सोडवायची, म्हणजे ज्या पदावलीमध्ये जी पहिली क्रिया, पहिले कंस असेल तर कंस सोडवायचा, चे आला असेल तर चे सोडवायचा, त्यानंतर भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी हा क्रम कायम लक्षात ठेवायचा. कंचे भागो बेव. मग आता ह्या पदावलीमध्ये बघा, तुम्हाला भागाकार दिसतोय 120 भागिले 4. 120 भागिले 4 म्हणजे यांचा भागाकार किती येतो? 30. तुम्ही बाजूला करू शकता. त्यानंतर भागाकार पूर्ण केला, त्यानंतर गुणाकार आहे. मग गुणाकार किती आहे? 15 गुणिले 8 120. मग आता बघा, 650 अधिक 30 यांचा भागाकार मी डायरेक्ट लिहिला 30 वजा 120, बरोबर. यांची वजाबाकी केली, 680 वजा 120 यांची वजाबाकी केली तर ते येते 560. वजाबाकी करून बघायची तुम्ही, ती येते 560. इथं आहे पर्याय क्रमांक डी. बघा, या ठिकाणी दुसरा प्रश्न पाहूया आपण. 2 7 10 17 2 5 10 17 2 5 10 17 आणि पुढचं पद विचारलंय आपल्याला. मग याच्यामध्ये काय साम्य आहे ते आपण बघूया. 2मध्ये किती मिळवल्यावर 5 आले तर 3. 3मध्ये किती मिळवल्यावर 10 आले तर 5. 5मध्ये 5 मिळवल्यावर 10 आले. आता 10मध्ये 7 मिळवल्यावर 17 आले. 10मध्ये 7 मिळवल्यावर 17 आले. मग आता 17मध्ये किती मिळवावं लागतील? हा बघा पॅटर्न, 3 5 7 पुढे काय येईल? 9. 2 2 ने वाढते की नाही, म्हणजेच एक प्रकारे विषम संख्या आहेत. क्रमाने येणाऱ्या विषम संख्या आहेत, म्हणजे 3 5 7 9. मग आता 17मध्ये 9 मिळवल्यावर पुढचं टर्म येईल 26. किती? 26. म्हणून पर्याय क्रमांक आहे ए. बघा, या ठिकाणी कंस दिलेले, म्हणून पहिले कंसातली क्रिया करूया आपण. कंसातली क्रिया करायची आपल्याला. बघा, हा पहिला कंस, म्हणजे कंसात पुन्हा 2 क्रिया आहेत, गुणाकार. मग गुणाकार करूया. 6 गुणिले 7 42. 42 13मध्ये 42 मिळवायचे, म्हणजे किती आले? 55. म्हणजे 3 गुणिले 55 भागिले यांचा गुणाकार किती आला? 33 वजा 33 वजा आणि त्यानंतर हे 4 गुणिले 2 8 12 वजा 8 4. या पद्धतीने या कंसातले 4 उत्तर आलं. त्यानंतर हा भागाकार करूया. ठीक आहे. मग मी 3 गुणिले 55 भागिले 33 वजा 4 मग ह्या पद्धतीने लिहिलं. त्यानंतर 11 1 11 11 3 33 11 5 55 11 5 55 आणि हा 3 3 1 3 3 1 3 उरले किती? फक्त 5 वजा 4 बरोबर 1. 5 वजा 4 बरोबर 1. उत्तर आलं आहे बी ए. प्रश्न 4. बघा, या ठिकाणी हा गुणाकार करावा लागेल. पहिले कंसातली क्रिया. हा गुणाकार 2 गुणिले 5 10 10 गुणिले 11 110. त्यानंतर 13 दुने 26. म्हणजेच आता इथं काय राहिलं? 7 अधिक 110 अधिक 26 यांची जर बेरीज केली, 7 अधिक 110 अधिक 26 यांची बेरीज येते 143. यांची बेरीज 143 येते. मग 1/13 गुणिले 143. 143. आता 13ने या 143ला भागायचं, कारण की याचा छेदस्थान हा 1 असतो. यांचा छेदाचा गुणाकार आणि अंशाचा गुणाकार केला तर 143 भागिले 13 येणार आहे. म्हणून आपण ही एवढी स्टेप वाढवण्यापेक्षा डायरेक्ट इथून भाग देऊ शकतो. म्हणजे 13 1 13. आता 14 मधून 13 गेले, 1 उरलं, 13 1 13 म्हणजे किती आलं? 11.
उत्तर किती आलं 11. पर्याय क्रमांक आहे इथं सी. प्रश्न 5व्याकडे जाऊया आता. 20, आता हे बघा 20 वजा 5 याचं उत्तर येतं 4 भागिले 2 अधिक 16 भागिले 8 सॉरी 20 भागिले 5 20 वजा बोललो मी 20 भागिले 5 याचं उत्तर आलं 4 भागिले 2 16 भागिले 8 याचं उत्तर येईल 2 गुणिले 2 अधिक 10 भागिले 5 2 गुणिले आणि ह्या कंसातली क्रिया काय येईल 5 बेरीज येते. तर त्यानंतर राहिला हा भागाकार 4 भागिले 2 उत्तर येतो 2 अधिक हा गुणाकार केला 4 अधिक हा पण गुणाकार आहे तो केला 10 5 गुणिले 2 10 आणि या सगळ्यांची बेरीज येते 16. दॅट सिंपल. आणि पर्याय आहे इथं सी. आता प्रश्न 6व्याकडे जाऊया. आता 36 वजा, आता बघा एक इथं साधा कंस आहे, चौकटी कंस आहे, महिरपी कंस आहे आणि कंस सोडवण्याचा सुद्धा क्रम असतो. पहिले साधा कंस सोडवायचा, त्यानंतर चौकटी कंस, त्यानंतर महिरपी कंस. ह्याच क्रमाने कंसातली क्रिया पण करत राहायची. आता मी साधा कंसातली क्रिया करतो बघा. कारण की साध्या कंसामध्ये वजाबाकी भागाकार आहे आणि गुणाकार आहे. मग त्याच्यापैकी पहिले भागाकार करावा लागेल. 8 भागिले 4 इथं येईल 2, इथं काय येईल 2. आता भागाकार 2 आला, त्यानंतर गुणाकार 2 गुणिले 2 उत्तर येईल 4. 2 गुणिले 2 काय येईल 4. 4. मग मी आता लिहितो 36 वजा महिरपी कंस 18 अधिक चौकटी कंस 14 वजा आता इथं 15 वजा 4 15 वजा 4. त्यानंतर आता यांची वजाबाकी आली 11. यांची वजाबाकी किती आली 11. मग 14 वजा 11, मग 14 वजा 11 किती आलं 3. म्हणजे 36 18 अधिक ह्या कंसातली क्रिया आली 3. यांची वजाबाकी केली, आपलं यांची बेरीज केली, बेरीज येते 21. म्हणजे 36 वजा 21 36 वजा 21 उत्तर येतं 15. उत्तर काय येतं 15 आणि 15 पर्यायामध्ये आहे. पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक डी. प्रश्न 7व्यामध्ये बघा सगळ्या क्रिया आहेत. कंस आलेला आहे, चे आलेला आहे, भागाकार आहे, गुणाकार आहे. म्हणून त्याप्रमाणे आता आपल्याला त्या सोडवायचं आहे. सगळ्या टर्म कंसात आहेत आणि कंसात असल्यामुळे त्या सगळ्या सोडवाव्या लागणार. मग कंसातली पहिली क्रिया काय आहे चे. चे बघा इथं चे. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चे च्या ठिकाणी कोणती क्रिया असते गुणाकार. हा चेचा गुणाकार आहे म्हणून तो पहिले करावा लागेल. मी लिहून काढतो जसलं तसं गुणिले 5. मग हा 5 1 5 5 1 5. या 5ने या 5ला भागलं. उत्तर किती आलं 1 आणि 1 गुणिले 3 1 गुणिले 3 3. म्हणजे या ठिकाणी 24 भागिले 3 गुणिले 3 अधिक 16 वजा 3 गुणिले 5. आता हा भागाकार केला. हा भागाकार किती येईल 24 भागिले 3 तर 8. 8 गुणिले 3 अधिक 16 वजा आणि यांचा गुणाकार किती येईल 15. बरोबर 15. हा गुणाकार करा 8 त्रिक 24 आणि ही वजाबाकी करा. ही वजाबाकी करा 1. आता वजाबाकीमध्ये कोणत्याही पद्धतीने केलं तरी काही एवढं फरक पडत नाही. क्रम चुकवला तरी चालतो, काहीही अडचण नाही. ठीक आहे. मग आता यांची वजाबाकी 1 आली, यांचा गुणाकार 24 आला आणि मग दोघांची बेरीज आली 25. दोघांची बेरीज किती आली 25. म्हणून पर्याय क्रमांक आहे ए. खूपच अवघड आहे असं काहीच नाही. फक्त सिस्टमॅटिक पद्धतीने तुम्ही सोडवा, तुम्हाला खूप सोपं वाटेल. बघा 2002 भागिले म्हटल्यानंतर मी त्याला छेदाच्या रूपात लिहितो. 13ची 11 पट. 13ची म्हणजे 13 गुणिले 11. 13ची 11 पट 1 नाही 13 गुणिले 11 ची आला गुणिले. मग बघा आता वरच्या संख्येला निरीक्षण केलं कसोटीमध्ये तर यांची बेरीज 2 आणि दोघांचा फरक 0. म्हणजे याला 11ने भाग जाऊ शकतो. खाली 11 आहे म्हणून मी डायरेक्ट काय करतो 11ने भाग देतो. 11 1 11 11 1 11 बरोबर. म्हणजे 20 मधून 11 गेले 9. 11 1 11
11 8 88, 11 8 88, 90 मधून 88 गेले 2, 11 2 22, म्हणजेच इथं आलं 182/11. बरोबर. आता याला 182 ला 13 ने भागतो. 13 1 13, 13 1 13, 18तून 13 गेला 5, 5 आणि हे 2 झाले 52. किती झाले? 52. मग 13 चौक 52, बाकी उरली 0, म्हणजे उत्तर आलं 14. उत्तर किती आलं? 14. बघा ह्या 9व्या प्रश्नामध्ये 16 इथं कोणती क्रिया येईल, ह्या चौकट दिलेले इथं कोणती क्रिया येईल, तो क्रियांचा संच आपल्याला इथून निवडायचा आहे. हे विधान सत्य होण्यासाठी, म्हणजे अशी पदावली तयार करायची की ज्याची पदावलीची उत्तर हे 12 आलं पाहिजे. हे विधान सत्य होण्यासाठी पुढीलपैकी चिन्हांचा योग्य क्रम कोणता? क्रम लावायचा आहे. मग आता आपण एक एक क्रम बघूया. ठीक आहे. मग आपण डायरेक्ट पहिला ए पासून सुरुवात करूया. पहिला क्रम अधिक, भागिले, वजा आणि गुणिले. मग आता कंचे भागोबेवाप्रमाणे यांची काय करावं लागेल? पहिले भागाकार. 8 भागिले 4 2 आणि त्यानंतर हा गुणाकार मी करून टाकू. किती आलं? 6 बरोबर 12. त्यानंतर यांची बेरीज 18 18 वजा 6, 18 वजा 6 किती येईल? 12. किती येईल? 12. म्हणजे 12 बरोबर 12, 12 बरोबर 12. म्हणजेच पहिला जो आपण क्रम घेतला होता तोच बरोबर आहे. पहिला जो क्रम घेतला ना तोच बरोबर आहे. त्यामुळे दुसरे पाहण्याची गरज नाही. म्हणून पर्याय क्रमांक आहे ए. तुम्हाला वाटलं सरावासाठी तर तुम्ही हा पण क्रम लावून पाहायचा, हा पण क्रम लावून पाहायचा, चारही क्रम लावून बघायचं. तुम्हाला त्याचं उत्तर 12 येणार नाही. तुमच्या प्रॅक्टिससाठी मात्र करून बघायचं हे कसं चुकलेलं आहे. ठीक आहे. आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही. चला आता ह्या पदावलीतलं उत्तर आपल्याला काढायचे. मग पहिले साध्या कंसातली क्रिया आपण करायची. ठीक आहे. मी महिरपी कंस टाकतो. चौकटी कंस आहे 180 वजा साध्या कंसातली क्रिया काय येईल? 15 अधिक 20 चौकट कंस पूर्ण वजा चौकट कंस यांची वजाबाकी आपला यांचा गुणाकार आला 22 वजा यांची बेरीज आली 7 चौकट कंस पूर्ण महिरपी कंस. आता चौकट कंसामधली क्रिया पूर्ण करायची आपल्याला याप्रमाणे. त्यानंतर 180 वजा 15. आता बघा बेरीज आणि वजाबाकी जी पहिले क्रमाने असेल ना ती करून मोकळे व्हायचं. याच्या ठिकाणी पहिले बेरीज आहे मग वजाबाकी करायची ह्या भानगडीत पडायचं नाही. मग या ठिकाणी पहिले वजाबाकी आलेली ती वजाबाकी करून टाका. मग 180 वजा 15 किती येतात? 165 बरोबर. मग 165 मग 165 अधिक 20 वजा यांची बेरीज किती? 15. सॉरी यांची बेरीज नाही, इथं कोणती क्रिया आहे? वजाबाकी. 15 आल्यानंतर यांची बेरीज किती आली? 185 वजा 15. मग यांची वजाबाकी येईल 170. पर्याय क्रमांक आहे बी. ओके. बघा या स्वाध्यायातला शेवटचा प्रश्न 11वा 101 गुणिले 0 गुणिले 11. म्हणजे गुणिले 0 आला आहे त्यामुळे त्याची किंमत काय होणार आहे? 0. इथं काही जास्त गुणाकार करत बसण्याची भानगडीत पडायचं नाही. कारण की आपल्याला माहिती आहे यांचा गुणाकार केला आणि त्याला गुणिले 0 केलं तर उत्तर काय येईल? 0. 0ने कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार हा 0 येतो. हा आपण गुणधर्म शिकलोय. ठीक आहे. तर अशा पद्धतीने 7.1 तुम्हाला निश्चितच समजला असेल. जरी नसेल समजला, तुम्हाला कुठं काय अडचण असेल तर त्या नक्कीच शेअर कराव्या आणि त्याच्यावर तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येईल. धन्यवाद.